राज्यासह सोलापूर जिल्ह्यातही महावितरण कंपनीकडून वीज दरवाढीचा प्रस्ताव देण्यात आलाय। या वीज दरवाढीला सोलापूर एमआयडीसीतील उद्योजकांनी विरोध केलाय। इतकंच नाही तर वीज दरवाढ खरं तर रद्द न केल्यास उद्योग कर्नाटकासह इतर राज्यात नेण्याचा इशाराही दिलाय। पाहूया। सोलापूर एमआयडीसीतले उद्योग कर्नाटकला जाणार। वीज दरवाढीमुळे उद्योजकांचा इशारा। वीज दरवाढ मागे घेण्याची उद्योजकांची मागणी। सोलापूर जिल्ह्यात आणि विशेषतः सोलापूर एमआयडीसीत अनेक उद्योग आहेत। देशातील 50% पॉवरलूम उद्योग सोलापुरात चालतो। मात्र उद्योजकांनी आपला उद्योग कर्नाटक राज्यात नेण्याचा इशारा दिलाय आणि त्याला कारण ठरलंय सरकारने प्रस्तावित केलेली वीज दरवाढ। वीज वितरण कंपनीकडून 5 वर्षांसाठी वीज दरवाढीचा प्रस्ताव। 4 रुपये असलेला विजेचा दर 7 रुपयांवर जाणार। पुढच्या टप्प्यात विजेचा दर 15 रुपयांवर नेण्याचा प्रस्ताव। वीज दरवाढीमुळे उत्पादन मूल्य वाढलं तर स्पर्धेत लघु उद्योजक टिकणं मुश्किल आहे। त्यामुळे सोलापुरातील उद्योजक स्थलांतरित होण्याची शक्यता देखील आहे। जर उत्पादन मूल्य वाढलं तर आम्ही स्पर्धेत टिकणं अवघड आहे, तर उद्योगावर परिणाम होईल। आणि असंही एक नाकारता येत नाही की या राज्यातून इतर राज्यात स्थलांतर उद्योजक होतील का, असा एक परिस्थिती निर्माण होईल। सोलापुरात टेक्सटाईल उद्योगाबरोबर इतरही लघु उद्योग आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून ते तग धरून आहेत। त्यातच चीनमधून येणाऱ्या मालाशी स्पर्धा करण्याची या उद्योगांची धडपड देखील सुरू आहे। या सगळ्या परिस्थितीत जर विजेचे दर वाढले तर हे उद्योग कर्नाटकसह इतर राज्यात जाऊ शकतात, कारण इतर राज्यातील विजेचे दर महाराष्ट्राच्या तुलनेने कमी आहेत। या उद्योगामुळे सर्वात देशातील हायेस्ट जीएसटी आपण पेड करतोय आणि ते उद्योग जर इथल्या महाराष्ट्रातनं जातील ते योग्य नाही आहे। कॉम्पिटिशनमध्ये आमचा उद्योग टिकत नाही। त्यात जर तुम्ही नवीन दरवाढ केली तर निश्चितच त्याचा परिणाम होईल आणि इतर राज्यात दरवाढ नाही, फक्त महाराष्ट्रातच दरवाढ होते, हे चुकीचं आहे। ही सगळी परिस्थिती पाहता विजेच्या वाढत्या दरामुळे सोलापुरातील उद्योग वाचवणं आणि त्यांचं स्थलांतर थांबवणं हे राज्य सरकार पुढचं मोठं आव्हान आहे। वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।